तुम्ही बघता आता चालू आता शेडिंगचं काम चालू आहे मंडळी. तर मंडळी स्वागत आहे. सिरीज तर चालूच आहे आणि आजच्या सिरीजमधलं शेवटचा व्हिडिओ आहे. जसं की मी आता माझ्या काकाच्या शाळेत असं आहे म्हटलं सगळं अगदी व्यवस्थित सगळीकडचं करून घेऊया आणि मोकळ्या वेळेत घरातलं व्हिडिओ करूया. तर आता काकाच्या शाळेत असं आहे, काकांचे साथीदारसुद्धा तिकडे बसलेले असत. श्री पद्माकर तोंडोळकर म्हणजे आमचे लाडके पदम काका आणि माझे काका असत पाठीवर तुम्ही बघताच. कलर काम चालू आहे जोरात. सगळेच मूर्तिकारांना तुम्ही बघितलात आणि मस्त मस्त मूर्ती होते आणि छानपैकी कलर काम प्रत्येक आपापल्या कलेला दाद देत असत आपले कलाकारांनी छान वाटतं. सो आता थोडीशी मात्र 2 मिनिटाचा चर्चा होतलीच. सो चला तर आता तुम्ही बघता आता चालू आता शेडिंगचं काम चालू आहे मंडळी. हे बघा. तर आता सर एकंदरीत किती वर्ष झाली? 34 वर्ष झाली. तेव्हापासून आतापर्यंत हा मूर्तिकाम चालू आहे मंडळी. मूर्ती देखील रंगवलेली आहेत भरपूर. आणि वयाच्या कितव्या वर्षापासून? 20 मंडळी. 20व्या वर्षापासून मूर्तिकाम चालू आहे आणि किती सुंदर गोष्ट आहे. आमच्या वाडीतल्या प्रत्येक मूर्तिकाराची जडणघडण खूप वेगळी आहे आणि खूप मोठी सुद्धा आहे आणि मानावं लागेल. कारण प्रत्येक आपापल्या जिद्दीने चिकाटीने आजपर्यंत त्यांनी जे त्यांच्या कलेमध्ये जेवढं साम्राज्य उभं केलं आहे ते त्यांच्या जिद्द आणि चिकाटीला खूप सलाम. ही मूर्ती आता असंच सगळे. होय होय. हे बघा. आणि नेत्र वगैरे पण उघडलेली आहेत तुम्ही बघताच. ही आमची शाळा घरची आणि सोनेरी घालूची आहे इकडच्या गणपतींचा. ओके. मावशी गणपती घ्या करा. आपण घरात जाऊया. आणि मामा बसलेले असत. हे बघा आमचे मामा काकांकडे येले. काका सोनेरी घालतात. हे बघा. तर काका तुमच्या या अनुभवाबद्दल सांगा. अनुभव आता 34 वर्षाची झाली आहेत. मिस्टेक साथ दिलेली आहे. अच्छा. म्हणजे जेव्हाही सुरुवात केली तेव्हापासून साथ दिलेली आहे त्यांना. मंडळी किती मोठी गोष्ट आहे बघा. शेवटच्या पर्यायी हे लास्ट ट्रिप ह्या वर्षी माझं आहे इथे काम करण्याचं. हा. पुढच्या वर्षी काय? पुढच्या वर्षी आपण निवृत्ती घेणार. समजलं. आता नातवंड आपली झालेली आहेत काम करणारे. 2 आहेत नातवंड. काम करणारे आहेत ते करणार. आता आम्ही येऊन केव्हा तरी साथ देऊ आपली. जोपर्यंत हातपाय चालतो तोपर्यंत येणार. मंडळी खरंच खूप छान आहे. बघा ना की गेली कित्येक वर्षे आमचे लाडके मी सांगितल्याप्रमाणे त्या मेस्त्रीना गणपती कलाकाराला मी साथ देईल ती आतापर्यंत साथ दिली आहे. जोपर्यंत परमेश्वर ताकद देता तोपर्यंत चालता. खरंच. आणि बघा ना काम सगळं सुंदर आहे आणि शेवटी अनुभवाचे बोल असत मंडळी. कळला मंडळी कशी गोष्ट माहिती आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हा काकाने चालू केले गणपती बनवचा तेव्हापासून जेव्हा म्हणजे 20व्या वर्षापासून काकांच्या आणि आज 34 वर्ष झाली आणि काका सांगतात तेव्हापासून असत. तर ही खूप किती छान गोष्ट ना माझ्या आचरा हिल्लेवाडीतील. म्हणजे एकमेकाक सहाय्य करून अवघे तर सुपंत ही अशी छान संकल्पना देखील माझ्या ह्या गावात आहे आणि खरंच खूप छान वाटतं एकंदरीत. आणि आम्ही देखील अभिमानाने सांगतो आम्ही आमच्या आचरा हिल्ल्यातले असो काय. होय ना. ओके सर. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा मंडळी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा माझी ही आमच्या आचरा हिल्लेवाडीत गावातील मूर्ती कलाकार ही सिरीज तुमका नक्कीच आवडत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको. ओके. हां
मंडळी. आणि मेन म्हणजे काय अजून एक गोष्ट माहिती आहे छोटी सांगू इच्छित आहे की जी व्हिडिओ आपण बघितलात JCB क्रिएटर जीवन मिस्त्री त्याचे बाबा असत संतोष राजाराम मिस्त्री. ओके. आणि जीवनाने सुद्धा ही मूर्ती बनवलेली आहे भाजी सेरी स्वतःच्या हाताने बनवलेली गणपतीची मूर्ती. कळलं काय. असे आमच्या आचरा हिल्लेवाडीतील कलाकार जे घडतात खूप छान वाटतं अभिमानाची गोष्ट. आणि खरंच खूप साथ सगळ्यांची एकमेकांका. गणपती बाप्पा. मंडळी ही पण करमत जीवन मिस्त्रीचा त्यांनी ही भिंत रंगवलेली आहे बघा. ही सुंदर चित्र काढून त्यांनी रंगवलेला बघा जीवन मिस्त्री. हे बघा. आणि ही छोटूशे बाप्पा त्याची पण मूर्ती जीवनने रंगवलेली आहे. तर मंडळी अशा व्हिडिओ तुमका जास्तीत जास्त आवडलो असत तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. कमेंट करू विसरू नको. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.